सर्व कर्जतवासी आणि पत्रकार बांधवांना, आज मुद्दाम म्हणून मी आपल्याला इथे बोलवण्याचं कारण एवढंच की मला आपल्याशी आणि जनतेशी संवाद साधायचा होता. जे काही या चालू वर्षामध्ये टोरेंट कंपनीने या कर्जत तालुक्यामध्ये हायतोच घातलेला आहे, त्याच्यातलाच एक प्रकार आपल्या जनतेच्या कर्जतकरांसमोर उघडकीस आणायचं होतं आणि नजरेसमोर आणायचं होतं. म्हणून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधण्याचा मी प्रयत्न करत आहे. दिनांक 6/5/2026 रोजी दस्त करण्यात आलेला आहे कर्जत येथे. सर्वे नंबर 14 भाडे करार करून देणार महाराष्ट्र शासनातर्फे श्री तहसीलदार जाधव साहेब. 30 वर्षाचा भाडे करार करून देण्यात आलेला आहे टोरेंट नावाच्या कंपनीसाठी. आणि 100 एकर जमीन ही केवळ 30 वर्षासाठी 2,80,00,000 रुपये भाडं घेऊन त्यांना ही भाडे तत्वावरती देण्यात आलेली आहे. एवढं मोठं क्षेत्र कुठल्याही प्रकारच्या कर्जतवासियांना किंवा त्या भालेवडी ग्रामपंचायत हद्दीतील राहणाऱ्या नागरिकांना किंवा त्या जमिनीमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता ही जमीन गुजरात येथील एका कंपनीला भाडे तत्वावर का देण्यात आली, याच्या मागे काय षडयंत्र आहे, याच्यामध्ये स्थानिक कोणाचे हात बरबडलेले आहेत याचा उलगडा व्हायला पाहिजे. यासाठी मी पत्रकार बांधवांना आपल्याला इथे बोलवलेलं आहे. कारण ही काही 1 गुंठा किंवा 1 एकर जमीन नाही आहे जी भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे 30 वर्षासाठी. ही 100 एकर जमीन म्हणजे ही टोरेंट नावाची कंपनी गेली 6 महिने येथे जमीन शोधत आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये ती जमीन पाहत असताना तिला कवडीमोल किमतीमध्ये म्हणजे 100 एकर जमीन 2,80,00,000 रुपये 30 वर्षासाठी भाडं घेऊन फक्त देण्यात आली. म्हणजे महाराष्ट्र शासनाने घातलेला हा मोठा पैसा लाटण्यासाठी घाट आहे. हे कर्जतकरांच्या छातीवर बसून ही जमीन त्या कंपनीला दिलेली आहे. हे सरकारचं मोठं काहीतरी याच्यामध्ये गभाड घेऊन मोठा पैसा घेऊन हे पडद्याआड पैसा घेऊन ही दिलेली जमीन. हा माझा शिवसेनेचा एक कार्यकर्ता कर्जतचा म्हणून हा माझा आरोप आहे. पहिल्या दिवसापासूनच शिवसेना उभाटा ही या प्रकल्पाच्या विरोधात आहे आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. बांधवांनो, ही जमीन दिल्याच्या नंतर जे काही मी वारंवार तालुक्याला आवर्जून सांगत आहे की हा प्रोजेक्ट झाल्याच्या नंतर आता बघा आपण म्हणजे मला माहिती मिळाल्यानुसार येदवली भागामध्ये 78 एकर जमीन या कंपनीने विकत घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही गुडबन बोरिवली इथे काहीतरी 100 एकर जमीन विकत घेतलेली असं माहिती पडत आहे. आणि आता या मागोमाग ही जमीन शासनाची लाटली तर या मागोमाग ढाकचं जे गावठाण आहे साधारण ते गावठाणसुद्धा या कंपनीचं लाटण्याचा प्रयत्न चालू आहे. मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे असणाऱ्या ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला, जिल्ह्याच्या आपल्या शिव आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की अशा प्रकारे ही शासनाची जमीन लाटण्याचा प्रकार टोरेंट कंपनीचा चालू आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. परंतु बांधवांनो, या कर्जतकरांचे डोळे तरी उघडतील कधी, ज्या वेळेला टावर लाईन या 3 ते 4 टावर लाईन आपल्या जमिनीतून बांधवांनो जातील त्यावेळेला आपली जमीन ही कवडी मोल होणार आहे. म्हणून आता आपल्याकडे वेळ आहे संघर्ष करण्याचा. एक संघर्ष लढा उभा जर केला तर या कंपनीला कुठेतरी चाप बसणार आहे. नाहीतर महाराष्ट्र शासन हे जे काही BJP आणि शिंदेगड जे काही सरकार आहे याला कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही आहे. कारण वारंवार आम्ही पत्रव्यवहार कलेक्टर ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल, फॉरेस्ट ऑफिस असेल किंवा धरणे आंदोलन असेल याच्यामार्फत आम्ही लढा उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही. ते सरासरी उद्या शिलारपोषित धरण असेल. बांधवांनो, 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे. लोकांनी आजोबा पंजोबांनी ज्या जमिनी बनवल्या त्या जमिनीवरती आज आपल्या शेतकऱ्यांची उपजीविका चालू आहे. माझे आदिवासी बांधव त्या दऱ्याखोऱ्यामध्ये त्याच्यावरती त्यांची उपजीविका चालू आहे. आणि असे असताना कर्जतला कुठल्याही प्रकारची धरणाची आवश्यकता नसताना किंवा हे जे टोरेंट प्रकल्प होणार आहे हा टोरेंट प्रकल्प झाल्याच्या नंतर आम्हाला कर्जतवासियांनी याचा फायदा काय, ना आम्हाला लाईट भेटणार आहे ना आम्हाला पाण्याची आवश्यकता. कारण टाटाने जे धरण काढलेलं आहे त्या धरणावरती जी ह्या भागातली जमीन आहे ती दुबार पीक येथे घेतलं जात आहे टाटाच्या पाण्यावरती. मग हा प्रकल्प कशासाठी? शासन आपल्या तालुक्यामध्ये नासाडी कर्जतचं वाटोला लावण्यासाठी 5-5, 6-6 धरणं या कर्जतमध्ये होऊ घातलेली आहेत. तर माझी एकच कर्जतवासियांना विनंती आहे की आता या 6 तारखेला जो दस्तऐवज झाला
याच्यामध्ये 100 एकर जमीन जी शासनाने दिलेली आहे, याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे, यात काय तील मात्र शंका नाही. माझा तर या सरकारवरती आरोप आहे. आणि जे महाराष्ट्र राज्याचे जे महसूल मंत्री आहेत, ज्यांना या महसूल मंत्र्या जे बावनकुळे साहेब आहेत, त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता ज्यांनी कायदे नियम आणले, आतापर्यंत लोक त्यांना कुठेतरी त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होती. परंतु ही जमीन आपण या गुजरातच्या कंपनीला 100 एकर जमीन का दिली? मग याच्या संदर्भात तुम्ही एखादी इथे जनसुनावणी घ्यायला पाहिजे होती, किंवा लोकांना विश्वास, तिथे ग्रामपंचायत असेल, आजूबाजूचे आदिवासी बांधव तिथे जे राहतात त्यांना विश्वासात घेऊन बाबा त्यांचे काय म्हणणं आहे, कर्जतकरांचं काय म्हणणं आहे, विश्वासात घेऊन मग तुम्ही पाऊल उचलायला पाहिजे होतं. परंतु अशा प्रकारचं कुठलंही विश्वासात किंवा कोणत्याही चर्चा, पेपर नोटीस काही न करता शासनाने ही जमीन निव्वळ याच्यामध्ये जे राजकारणी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून ही जमीन शासनाने टोरेंट नावाच्या कंपनीला दिलेली आहे. हा उबाटा पक्षातर्फे हा माझा या सरकारवरती आरोप आहे. त्या प्रमाणावर विरोध होत असताना गावोगावी टोरेंटच्या विरोधात विरोध होत आहे. मात्र असं असताना देखील सरकारी अधिकारी असतील त्यांनी सरकारच्या टोरेंटच्या पाठीशी उभं राहिले राहताना दिसतंय. मग सरकारला या जे विरोध करतात प्रकल्पाला यांचं गांभीर्य नाही दिसत होतं. हे बघा, सरकारला जर शेतकऱ्यांचं गांभीर्य असतं, आदिवासी माझ्या बांधवांचं गांभीर्य असतं, ज्या वेळेला आम्ही पत्रव्यवहार 6 महिन्यापेक्षा कालावधी आम्हाला झालेला, आम्ही वेगवेगळी पत्रव्यवहार आता पण माझ्याकडे आपण पाहाल तर बऱ्याचशा गावांची माझ्याकडे तुम्ही पाहाल, हे बघा सह्यानिशी आमच्या जागेतून टावर लाईन आम्ही जाऊन देणार असे माझ्याकडे पत्र लोकांनी सह्या करून पत्र आणून दिलेली आहेत. असं असताना देखील सरकारला जाग येत नाही. हे सरकार गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या आणि आदिवासी बांधवांच्या छातीवर बसलेलं आहे. एकीकडे राज्य सरकार म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आहेत ते वारंवार पारदर्शी सरकार असल्याचं सांगत असतात आणि अशा परिस्थितीत एका गुजराती कंपनीला जमीन हस्तांतरण होते, तर महसूल मंत्र्यांकडे तुमच्या वरिष्ठ स्तरावर पक्ष पातळीवर नेत्यांकडून काही गाऱ्हाणे मांडणार आहात का? हे बघा, आता आपली अपेक्षा होती महसूल मंत्र्यांकडे, परंतु महसूल मंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे काम होणारच नाही. महसूल मंत्र्यांचा आदेश आला तेव्हाच तर 100 एकर जागा कलेक्टरने आदेश काढून तहसीलदारांना एक लीज ॲग्रीमेंट म्हणून द्यायला सांगितलं. जर तुम्हाला द्यायचीच होती, स्थानिक एखाद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या जो कोणी उद्योजक आहे त्याला द्या, किंवा येथे 100 एकरवरती काही प्रकल्प उभा करण्यात आला तर शेतकऱ्यांच्या हिताचा एखादा प्रकल्प येथे झाला तर त्याच्यातून रोजगार निर्माण झाला असता, त्याच्यातून भाडं शासनाला भेटलं असतं. परंतु निव्वळ हा एखाद्या गुजराती कंपनीला जागा भाड्याने दिल्या, हा मोठा शासनानेच घातलेला घाट आहे. आणि त्याच्या मागे मी तर म्हणेल 100% मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्यातील मात्र शंका नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपण काय मांडणी करणार आहात? हे बघा, मी आज 2 दिवसापूर्वी आदित्य साहेबांना संपर्क केलेला आहे की असा प्रकल्प टोरेंट नावाचा हा प्रकल्प आलेला आहे आणि साहेब पर्यावरण मंत्री राहिलेले आहेत, त्याच्यामुळे कसा पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आणि आता तर मला 2 दिवसापूर्वी हे समजलं की 99 एकर जमीन जी शासनाची जमीन दिलेली आहे, म्हणून याचं मी साहेबांकडे आता 1-2 दिवसामध्ये भेट घेऊन साहेबांना, मी आत्ताच 2 दिवसापूर्वी तटकरे साहेबांची भेट घेतली, कारण रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांचं एक चांगलं वलय इथे राहिलेलं आहे. म्हणून कुठून तरी आपल्याला शासनाच्या माध्यमातून जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल याची आपण कास धरून बसलेलो आहोत. परंतु आता नवीनच 2 दिवसामध्ये 99 एकर जमीन दिलेली समजली, तर आता मी आदित्य साहेबांशी संपर्क साधलेला आहे. येत्या 2 दिवसामध्ये मी साहेबांची भेट घेऊन या प्रकरणाचा आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून याच्यावरती सुद्धा टिप्पणी करायला सांगणार आहे. आणि साहेबांना पर्यावरणाचा जो काही ऱ्हास चाललेला आहे, कर्जतमध्ये जो काही हायदोस या टोरेंट कंपनीने घातलेला आहे, आणि मग शिलारपोषण धरणं असतील, या धरणाच्या संदर्भातला मुद्दासुद्धा साहेबांशी चर्चा करण्यासाठी मला येणाऱ्या 2 दिवसामध्ये साहेबांचा टाईम मिळणार आहे. कर्जत तालुका ह्या विविध प्रकल्पांमुळे उद्ध्वस्त होत असताना तालुक्यातून पाईपलाईन जातील, पुढे धरणं झाल्यानंतर तालुक्यातून वीज निर्मिती झाल्यानंतर ती वीज बाहेर जाईल, त्यासाठी तालुका बऱ्याच प्रमाणात बाधित होणार आहे. अशी परिस्थिती असताना तालुक्यातील राजकीय नेत्यांची भूमिका जरा संशयास्पद वाटते, याबद्दल आपल्याला काय वाटतं? हे बघा, आपण आता पाहिलं तर नवी मुंबईसाठी, ठाण्यासाठी आणि मुंबईसाठी या 2 शिलार आणि पोशीर धरणाचं पाणी जाणार. पाणी काय आभाळातून तर जाणार नाही, पाणी जमिनी खालून पाईपलाईन जातील, मोठ्या मोठ्या पाईपलाईन नेल्या जातील. तर त्या पाईपलाईन नेण्यासाठी जमीन अधिग्रहण होणार, ते शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहे. त्यानंतर टावर जे जाणार आहेत, मी वारंवार सांगत आहे
की टॉवर लाईन जाणार, ह्या सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणार आहेत, त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनीची हानी होणार आहे. परंतु आपण जो प्रश्न मला विचारला की तालुक्यातील राजकारणी गप्प आहेत, हे बघा मी मागेही आपल्याला सांगितलं की ज्यांचे हात चिखलामध्ये माखलेले आहेत, ज्यांचे हात बरबडलेले आहेत, ते या माध्यमांसमोर येणार नाही आहेत. कारण ते जर आले तर त्यांना उद्या सरकारकडून किंवा कंपनीकडून त्यांच्यावरती प्रेशर येणार आहे, तुम्ही बोलू नका म्हणून. कारण आम्ही जेव्हा आता कालच पाली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची निवड झाली आणि मी तिथे निवडीसाठी गेलो होतो, त्यावेळेला डबल चर्चा ज्या वेळेला या टोरेंट प्रकल्पाची झाली तर तिथले ग्रामस्थसुद्धा त्रस्त झालेले आहेत. परंतु हे बाहेर असे दाखवतात की ग्रामस्थांचा विरोध नाही आहे, परंतु मोठा आक्रोश जनतेमध्ये या टोरेंट कंपनीच्या संदर्भात आहे. आणि राजकारण्यांचा जो विषय आहे, एकही राजकारणी तालुक्यातला जो सत्तेमधला आहे या चॅनल समोर येऊन बोलायला तयार नाही आहे. खरं तर प्रशासनाने जी जागा लीजवर दिलेली आहे, स्थानिक लोकांना विचारत घेतलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रशासनाचे जे विरोध आहे, या आतापर्यंत टोरेंट कंपनीचंच नावाने फक्त आपण खूपकडे बोलू, प्रशासनाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करा. हे बघा, आता मला समजलंय की प्रशासनाने 100 एकर जमीन ही त्यांना लीजवरती दिली 30 वर्षासाठी. एखाद्या शासनाच्या प्रोजेक्टसाठी जर दिली असती, त्याच्यातून आपल्याला उत्पन्न महाराष्ट्र शासनाला येणार आहे तर आपला विरोधच नसता. परंतु तिथे आदिवासी माझे बांधव त्या जमिनीमध्ये ऑलरेडी राहतात, बरीचशी कुटुंब राहतात आणि गेले 100 वर्षापेक्षा जास्त त्यांना कालावधी झालेला आहे, ती लोक तिथे राहतात. आणि असे असताना देखील याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे, त्यात काही तिलमात्र शंका नाही. तर गुजरातच्या कंपनीला काही स्वप्न पडलंय का सावळ्यासारख्या वंजारवाडीसारख्या ठिकाणी 100 एकर जमीन आहे म्हणून? मग तीच जमीन त्यांनी का निवडली? तर याच्या मागे स्थानिक राजकारणी सुद्धा असू शकतात, हा माझा आरोप आहे. म्हणून मी सुरुवातीपासून उबाटा पक्ष हा शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे, आदिवासी बांधवांच्या पाठीशी आहे आणि टोरेंट कंपनीच्या विरोधात आहे. म्हणून मी वेळोवेळी माझी भूमिका आपल्याला बोलून मांडत आहे की याच्यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला, यात काही मात्र शंका नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाने जर ही 100 एकर जमीन त्यांना दिलेली आहे तर मोठा लढा आम्ही तिथे जागेवरती आंदोलन उभा करून मोठा लढा आम्ही उभा करू. आपण 18 मे रोजी पर्यावरणप्रेमी ॲडव्होकेट कैलास मोरे, आपण स्वतः आणि बरेच पर्यावरणप्रेमींनी 18 मे रोजी धरणे आंदोलन केलं होतं. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा आता लोकांना समजत नाही आहे, नक्की पुढचं आंदोलन कसं असणार? हे बघा, येणाऱ्या 5 तारखेला पर्यावरण दिन आहे. पर्यावरण दिनानिमित्त सुद्धा आम्ही तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहोत. आणि जी काही गावं, जी पेपर नोटीस आली की जी साधारण 50पेक्षा गावं जी टॉवर लाईन जाऊन बाधित होणार आहेत, त्यांचेच माझ्याकडे आलेले हे पत्रव्यवहार आहेत. त्यांनी सह्या करून मला दिलेली पत्रव्यवहार आहेत. त्याच्या मागे आपण पाहिजे ग्रामस्थांच्या सह्या आहेत. तर हा पत्रव्यवहार मी आता टोरेंट कंपनीला देऊन तहसील कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस यांच्याकडे मी सोपवणार आहे की आमच्या जागेतून तुम्ही टॉवर लाईन नेऊ नये. कारण त्याचा जो टॉवर लाईन गेल्याच्या नंतर जो इफेक्ट होणार आहे, माझा शेतकरी हा भूमिहीन, एक प्रकारे भूमिहीनच होणार आहे. कारण त्याला शेती जोडक एकही पुरावा व्यवसाय करता येणार नाही. म्हणून शासनाला मी वारंवार निदर्शनास आणून देत आहे की आमच्या जागेतून टॉवर लाईन असेल, पाईपलाईन असेल, हे तुम्ही नेऊ नये. हा टोरेंटचा प्रोजेक्ट आहे, हा तात्काळ आपण बंद करावा, ही आमची शेतकरी आणि कर्जतवासियांतर्फे मागणी आहे.